हॅलो माय डिअर लवली पीपल्स. तर आज आहे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. आधुनिक भारतातील समाजसुधारक ज्यांनी पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू केली, ज्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईला शिक्षण देऊन तिला समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला. समाजाचे दगडधोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले असे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. साताऱ्यातील कटगुण या गावी 11 एप्रिल 1827 रोजी ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. ज्योतिबांनी अनेक ग्रंथांचे लिखाणसुद्धा केलेले आहे. शेतकऱ्यांचा सूड, ब्राह्मणांचे कसब अशा अनेक प्रकारच्या ग्रंथांमधून त्यांनी समाज प्रबोधन केले होते. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते, असे म्हणणाऱ्या ज्योतिबांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार ऐकून घेऊया. ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात. काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीसे होतात. जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नये. जाती आणि लिंग यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे हे एक प्रकारचं पाप आहे. भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणेपिणे आणि वैवाहिक संबंधावर जातीचे बंधन तसंच आहे. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा संघर्ष असतो. असे अनेक प्रगल्भ विचार त्यांनी मांडले असून आजही या विचारांचा सन्मान करून ते आचरणात आणल्यास अनेक गोष्टींनी काळाबरोबर आपण परिपक्व होऊ शकतो. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी या विचारांचा नक्की फायदा होईल आणि उंच शिखर गाठणं सोपं होईल. तर माय डिअर फ्रेंड्स, आपण फक्त जयंती सेलिब्रेशन करून उपयोग नाही आहे, तर त्यांचे विचार ॲक्च्युली आपल्यामध्ये आणणं, त्यांचं इम्प्लिमेंटेशन करणं, आचरणात आणून समाज प्रबोधन करणं आणि त्या मार्गावरती चालणं खरंही हे त्यांचं एक वारसा जोपासण्यासारखं असेल. आणि इट्स रिस्पेक्टफुल मीन्स ट्राय टू फॉलो देअर थॉट्स, की ते काय म्हणतायत किंवा ते कसे जगले तसं जगणं, तर आपली लाईफ खूप ग्रेट असेल. तर हे सेलिब्रेशन कराच, बट त्यासोबत त्यांना जास्त आचरणात आणा. थँक्यू.